भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. अष्टविनायक सेवा समिती नवी मुंबई सेक्टर 26 वर्ष 22 अखंड हरिनाम सप्ताह आणि यांची आजच्या प्रवचनरूपी सेवेशी आलेली माझ्याकडे सेवा. अतिशय सुंदर असा हा पवित्र परिसर आणि त्याला लागलेली ही सुंदर माणसांची साथ. परमार्थ करावा मी जवळून पाहतो. अतिशय सुंदर पद्धतीने परमार्थ करावा सेक्टर 26 माझ्यावरती असलेलं सर्वांचं प्रेम. त्याच्यामध्ये अण्णा असतील, आपले हे महाराज असतील, नवले शेठ असतील, पडळकर दादा असतील, त्यांचे बंधू असतील आणि इतर सर्व वारकरी बंधू भगिनींनो, मायबापांनो, आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी मी राजविद्या राज्य गुह्ययोग मधली घेतलेली ओवी. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी प्रीती घडेल जेथे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा या ओवीमध्ये म्हणतात, तुम्ही देवावरती जर प्रेम केलं, भक्ती केली, देवाची तुमची आवड निर्माण होईल. आणि त्या ओवीचा अर्थ पुढं त्याचं उत्तर काय, तर तुम्ही म्हणाल ते होईल. साधक असतील, विद्यार्थी असतील, गुरु असतील, तुमची इच्छा सर्व पूर्ण होईल असं माऊलीला म्हणायचं. या ठिकाणी माऊली एका अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकारामाचं वर्णन करतात. देव देव म्हणून व्यर्थ काशी नसी, देव देव म्हणून व्यर्थ काशी नसी, निज देव नेनसी मुळी कोण, निज देव नेनसी मुळी कोण, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही गाव कोठे काही, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, करा त्याची, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. जी ओवी मी तुम्हाला राजविद्या आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतली, माऊलीचा दुसरा अभंग, त्या अभंगाचा अर्थ काढला तर साधकाला उपदेश करताना माऊली म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. तिकडं म्हणतात तुम्ही देवा ते भजा. बघा आता मी नेहमी महाराज प्रवचन करताना एक तरी गाथेतला अभंग घेतलो, कुठल्या संताचा असू द्या, आणि ओवी घेतो आणि संगीत प्रवचन करतो. आता अण्णाला आवडेल का नाही तुम्हाला मला माहित नाही, नाही तर मी इथं हार्मोनियम लावणार होतो, पण हरकत नाही, काळी 2ला इकडे तानपुरा लावलेला आहे. म्हणण्याचा उद्देश मला तरी वाटतं त्याला थोडं रूप येतं. आता हा मांडव आहे आणि महाराज मांडवाला धारण नसेल तर चालेल का? मी प्रवचन करतोय पण तुम्ही पुढे नसेल तर चालेल का? म्हणून माझी चूक असेल तर मला सांगावं. बरं संवादिनी असेल
तर शब्द लय ताल स्वर शुद्ध हे तुम्हाला कळलं जाते. माझं 60 राग झालेत महाराज. म्हणण्याचा उद्देश मी प्रवचन सुद्धा दशविधीला वारकऱ्यांना नाही पटलं, कारण संवादीला तुकाराम महाराजांनी दगडाचे टाळ केले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विनान पकवाद संवादीला आपल्याला हे नाही केलं. पण माझं स्वतःचं म्हणणे, जर तिच्याकडून आपल्याला जर काय फायदा होत असेल तर घ्यायला काय. जसा राजहंस त्या पेल्यामधलं काय घेतो बरोबर, तेव्हा आपण फक्त तेच उचलायचं असं माझं स्वतःचं एक साधक नात्याने, मुंबई जिल्हा अध्यक्ष वारकरी संघटनाचा या नात्याने माझं स्वतः तरी मत आहे. असू द्या. या अखंड हरिनाम सेवेमध्ये माझ्यावरती असलेलं तुमचं प्रेम त्या सर्वांचं असं नित्य नेमाने राहो ईश्वरचरणी. अण्णा या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि प्रवचनरूपी सेवेला जे काही थोडा वेळ आहे, नेहमी सगळे कीर्तनकार प्रवचनकार म्हणतात की महाराज सगळं सांगितलं असतं पण वेळ काय पुरला नाही. मी तसं म्हणणार नाही. मी तसं म्हणणार नाही. मुख्य जे काय ते महत्वाचं सांगायचं. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी प्रीती घडे जेथे. आणि अभंगाच्या त्या पूर्व संध्येला म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी निज देव नेनिशी मुळी कोण. माऊलीला म्हणता, माऊली महाराजांना या ठिकाणी वैष्णव महाराजांना माऊलीला म्हणायचे, देव तुझ्याजवळच आहे पण तू जागा चुकतो. शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात ना, देवाला गाव नाही, मध्यंतरी म्हणतात देवाला नाव नाही रूप नाही. मग काय, देवा नाही नाव देवा नाही गाव, त्याला कोठेच काय नाही. मग काय, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. माऊली म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, आत्मदेवालाच भजायचे जे तुम्हा आम्हामध्ये सर्वांच्या मध्ये आत्मा भरून राहिलेला आहे. आता मी इथे तुम्ही इथे, याच्यात चैतन्य नसेल तर महाराज काय होणार. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. माझा एक तुम्हाला सर्वांना साधकाला एक विनंती आहे. इथं तुम्ही थोड्यानी लोक कीर्तनाला येतील, एक माझा निरोप त्यांना द्या, मोठमोठ्या लोकांना द्या या ठिकाणी. कारण मी नेहमी इथे येतो, अतिशय माझ्यावरती असलेलं प्रेम त्या शेठ लोकांना सांगा इथे माझा एक निरोप, की काळे महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलं, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. मग आता आत्म्याला भजायचं तर हे शरीर चांगलं ठेवलं पाहिजे का ह्याला व्यसनाधीन मानवलं पाहिजे. बोला आता तुम्ही. चांगलं ठेवलं पाहिजे. मग तंबाखू खाऊन चालेल का, व्यसन करून आजी काल करून चालेल का. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. त्याची सेवा जर करायची असेल, तो आत्मा शरीरामध्ये आहे, चैतन्य आहे, सर्वांच्या मध्ये आहे. हे जर कळलं तर तुम्ही श्वानाला कुत्र्याला दगड मारताल का. आणि लक्षात ठेवा, कशासाठी अखंड हरिनाम, आत्मज्ञान होण्यासाठी. मग आत्मज्ञान म्हणजे काय, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. बरोबर ना. माऊली दुसरीकडे म्हणतात दुसऱ्या ओळीमध्ये. मग आता तुम्हाला मी प्रश्न एक विचारतो, हे जर सर्व व्यवस्थित ठेवलं, देह काळाचे धन कुबेराचे, मग आपण जर त्या आत्म्याला भजण्यासाठी प्रथमतः शरीराची पूजा केली पाहिजे माऊली, तरच तो आत्मा त्याच्यामध्ये जाईल. मी सिगरेट ओढून चालेल का तुम्हाला प्रवचन करू. मी तुम्हाला परत सांगतो, माझा निरोप, मी उद्या इथं नसलो तरी काळे महाराज प्रवचनामध्ये असं बोलले, जो व्यसनाधीन असेल त्याला जरूर सांगा. गुटखा खाणार असेल कोण, तो जर इथं देह जगत नसेल, मावशी देह जगत नसेल, तर तुम्ही आत्म्याची सेवा काय करणार आहे. माझं स्वतःचं असं मन आहे, या नारदाच्या गादीवरती अण्णा तुम्हाला बसायचा अधिकार कधी असेल, त्याला कुठलंही व्यसन नसेल तरच त्यांनी या गादीवरती बसावं. तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे या ठिकाणी. माझं स्वतःचं मन आहे. आणि मला तुम्ही दाखवून द्यावं कुठे तर दिसलो समाजामध्ये, मी स्वतःच सांगतो. जर तुमच्याकडून सुपारी खाल्ली तर बेहतर आहे, बाकीचं तर लांबच आहे. माऊलीनी या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलेली जी गीता भगवान कृष्णाला अर्जुनाने सांगितली त्याचा मोह घालवण्यासाठी, या ठिकाणी म्हणतात, तुम्ही देवा ते भजाल. देवाची सेवा केली, भजन केलं, तर तुम्ही म्हणाल ती इच्छा पूर्ण होती.
मग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण किती धडपड करतो हे महत्त्वाचं आहे. मी अण्णांच्या पाशी 4:15 4:30 आलो आणि मी उलटं म्हणलं मीच लेट झालो, कळलं का? पण हँडबिलवरती मला अण्णा म्हणले नाही नाही महाराज तुमचं चुकतंय. मी बोलणारा माणूस आहे, स्पष्ट म्हणजे जे काय ते म्हणलं नाही महाराज त्याच्यामध्ये टाकलंय तसं. म्हणले मग महाराज बरोबर आहे तुम्ही म्हणताय तेव्हा. मी विचार केला 4 ते 5 म्हणले होतं कोणच नाही येणार जे काय आपले तिथं. मी माझं तरी ती गाडी आली तिथपर्यंत आणि पुढे ट्रेन हार्बर लाईन बंद होती, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण महत्त्वाचा मुद्दा तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. देवाचं भजन केलं, देवाची सेवा केली, देव समाधान पावतील आणि त्याचा परिणाम काय तुम्ही म्हणाल ती इच्छा पूर्ण होईल. बरीच लोक म्हणतात भरपूर देव केलं, भरपूर कीर्तनामध्ये नाचलो, भरपूर भजन केलं, बरोबर ना, पण काय उपयोग नाही, खूप वेळ लागतो. मला सांगा सर्व मिळण्यासाठी देव तेवढा सोपा नाही. कुणी पाहिला? निर्गुण निराकार परब्रह्म ते सगुण साकार भक्तासाठी होतं. कुणी पाहिला देव? देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव. ते त्याच्यात पुढच्या चरणामध्ये म्हणतात मग देव कसं काय पाहायचा? अहो पंढरपूरला महाराज आपण जातो, किती पब्लिक असतं. नावा रूपाला संतांनी त्याला आणला, त्या परब्रह्माला संतांनी आणला. निर्गुण निराकार नावा रूपाला संतांनी आणला आणि त्यांच्या वाङ्मयारी तुम्हा आम्हाला तारलं. हे जर नसेल, परत मी सांगतो, हे जर नसेल तर तुम्हा आम्हा सर्वांचं काही खरं नाही. किती लोक तिकडे जातात, ती काही वेडी म्हणून जातात का हो महाराज? दिवे घाटामध्ये आपली रांग लागती, बरोबर ना. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये येतो. मी सासवडचा आहे राहणारी. मी विचार करतो अण्णा या सासवडमधनं दिवे घाटातनं सकाळी जी रांग चालू होती आणि सासवडमध्ये संध्याकाळपर्यंत चालूच असती, हे पब्लिक बसतं कुठं? हे कुठं बसतं? परंतु दुसऱ्या दिवशी कुठली कंप्लेंट येत नाही, कुठं चोरी झाली, कुणाचं काय झालं, कुणाला बोलावं लागतं का? इथं मला सांगा. तुम्ही मला तर मध्ये हँडबिल टाकलं, निरोप आला, इकडे तरी बोलवायला लागतं. पण पंढरपूरच्या वारीला कुणाला ताई बोलवायला लागतं का? हा, कशासाठी? कारण सगळीकडं लक्षात ठेवा, कोकिळेला देवानी स्वरूप मागितलं होतं, कोकिळीनी त्यांना दिलं रूप, नाही दिलं. कंठ दिला, रूप काढून घेतलं. रूप कुणाला दिलं? मोराला दिलं, त्यांचं काम काढून घेतला. संतांना संसार दिला, समाधान काढून घेतलं. मानवाला संसार दिला, समाधान काढून घेतलं. संतांना संसार दिला, सर्वच दिलं. म्हणून देवाकडे जायचं असले ना तर पहिलं संतांचीच पायवाट धरली पाहिजे. ही ज्ञानेश्वरीचं हे तुम्हा आम्हाला दिलेलं एक अमृत आहे. सोनियाचा 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 दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा 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 दिवस आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा 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 दिवस आजी अमृते पाहिला. त्या अभंगामध्ये मी बोलतोय, त्या अभंगामध्ये त्या ओळीमध्ये काय फरक आहे? एकच आहे, एकच आहे. लक्षात ठेवा, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण. शरणागती शरण. माऊलीने प्रत्येक ठिकाणी जी ओवी वापरली, जगाच्या कल्याणात संतांची विभूती आणि देह कष्टवी ते परोपकार. त्यांचा उद्देश हाच की इतर, मी नेहमी म्हणत असतो, इतर प्राण्यामध्ये ज्या वेळेला ही पृथ्वी निर्माण केली ब्रह्मदेवानी, त्यावेळेला इतर प्राणी निर्माण केले महाराज. पण त्यांना असं दिसलं भगवान विष्णूला, या इतर प्राण्याचा इथं उपयोग नाही, वाचा नाही, तेवढी बुद्धी नाही. पण मानवाला 3,99,999 या योनीतनं जन्म दिला. पण हे काम आपल्याकडे दिलं, हे काम आपल्याकडे दिलं. मग या संसारामध्ये येताना, या जन्मावरती, या पृथ्वीवरती येताना का आपण प्रेम करू नये? सगळ्या ओवीचा अर्थ तेच होतो, प्रेम. प्रेम प्रेम म्हणजे काय? प्रेम अमृताची धार, प्रेम अमृताची धार वाहे देवाच्या सामोर
अमृताची धार. एक लक्षात ठेवा, इथं गणेश मंदिर आहे. हे मुलगा कुणाचा तुम्हाला सगळ्यांना माहिती, बरोबर ना? पार्वती मातेचा मळाचा गणपती केला, ओके. पिता कोण? भगवान शंकर. मग पहिला प्रश्न आहे, भगवान शंकर भजन कुणाचं करायचं? परत त्या ओवीकडे अर्थ आला, ते कुणाचं? राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. जनी म्हणे आत्मा एक, सर्वा घटी तो व्यापक. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. तुम्ही देवा ते भजाल, कुठून फिरवा, चक्र तिथंच येतं. फक्त मी प्रामाणिक सांगू, हे करताना तुमचा अभ्यास पाहिजे, माझा अभ्यास पाहिजे. मी तुमची माफी मागून म्हणतो, वेळ फिरवणारच नाही आपल्याला. पण प्रत्येक गोष्टीला काय, बरोबर ना? ही मर्यादा का दिली? बसवरती दिलेलं असतं लिमिटेड बस. कुठल्या गोष्टीला ते पाहिजेच. एखाद्यालाच बासुंदी खूप आवडली, महाराज मंडळी तर आम्ही थंड खात नाही पण बासुंदी खातो, पण किती खायची? तसं तसं आहे कुठल्या गोष्टीला. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला विचारतो, देह काळाचे धन आणि कुबेराचे. मग परत त्या जो अभंग घेतला ते तुम्ही देवा ते भाजा, बरोबर ना? किंवा तिथं म्हणत देव देव म्हणून व्यर्थ का फिरायची. मग आता तो देव जर जागून ठेवायचा असेल आत्म्याला, तर मी म्हटल्याप्रमाणे मागाशी माझं माऊल्यांना चुकीचं आहे का? आपण जर कुणी असेल, माझ्या बघा प्रवचनाचा एक जण सुधारला, त्यांनी हे ऐकून एक जणांनी माळ घातली किंवा व्यसन बंद करू द्या, तरी त्यास अष्टविनायक सेवा समितीचा आभार. लक्षात ठेवा. इथे एक तुम्ही माऊल्यांना मिस्त्री लावताय, समजा माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला इथं बसायचा अधिकारच नाही, मला माफ करा. ती टिकणार शरीर कसं आहे? शरीर टिकलं नाही तर आत्मा काय टिकणार? मग आत्म्याची पूजा करण्यासाठी पहिले याची काळजी घेतली पाहिजे, बरोबर का नाही? तुम्हाला पटतंय ते? याची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली, तुकाराम महाराज म्हणतात. एक सांगू, या या जीवनामध्ये अन्न आपण सर्वजण आलो ना, आपल्या स्वतःच्या भोवती तुम्ही मोठा झाला कधी ओळखायचं? मोठामध्ये पैसे नको. मला महाराजांनी मग अशी विचारले, काळे महाराज 4 महिने म्हणताय पण रिटायरला पगार किती? म्हणलं ते बोलायचं नाही, मला तुम्ही बोलावले कशाला? त्याचा विषयच नाही. कोण किती कमवतंय इथं काय नाही, त्याच्या घरच्याला फायदा आहे. अण्णा तुम्हाला मला काय फायदा आहे? मनुष्य किती वर्ष जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व. तो या संप्रदायामध्ये आल्यानंतर शून्य आहे. त्यांनी साधक म्हणावं राहावं, त्यांनी साधक म्हणूनच जीवन जगावं आणि आयुष्यभर विद्यार्थी दशेतच राहावं. मला तुमच्याकडून या वाक्याबद्दल टाळ्या अपेक्षित आहे. मी मागून खाणारा महाराज आहे. थोर नेत्यांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं, लढाया केल्या, जे काय हक्क आहे तो मिळवायचा ना, त्यासाठी भांडलं पाहिजे. भांडल्याशिवाय अण्णा काहीच मिळत नाही आणि बोललं बी पाहिजे, लक्षात ठेवा. पण बोलताना तारतम्य असावं. माऊली या ओवीमध्ये म्हणतात, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. भजल्यानंतर भजन केलं, देवाचं नाव घेतलं, हो संपूर्ण माऊलीचा, नीट वाक्य ऐका, माऊलीचा संपूर्ण हरिपाठ हे संपूर्ण माऊलीचं आयुष्य. जो हरिपाठ आहे थोड्या वेळाने आता आपण चालू करणार आहोत, 21 वर्षाचं माऊलीचं आयुष्य म्हणजे संपूर्ण हरिपाठ. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियेल्या तेने मुक्तीचारी साधियेल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. काय मला सांगा, सुरुवातीला
किती सुंदर आहे देवाची द्वारी आणि उभे क्षणभरी. त्या ओवीचा अर्थ काढा, इकडे काढा. कुठून फिरून आपल्याला तिथं न्यायचे. संतांचा आपल्यावरती या जगावरती फार मोठं उपकार आहे. गेले दिगंबर विश्वविभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. खरं तर साधक नात्याने मी नाव घेऊ शकतो, नाही तर आपली तेवढी लायकी नाव घ्यायचं. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. खमाज रागामध्ये गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी बाबा महाराज सातारकरांनी हरिपाठ म्हणावा आणि तुमच्या आमच्या साधकांनी सकाळी माना डोलवावा देवाचे द्वारी. ते जमलं का हो? मला 1% बी जमलं नसेल, पण मी प्रयत्न केला, तुम्हाला आठवण करून दिली. गेले दिगंबर विश्वविभूती ते त्यांनीच करावं. देव कुणाला काय देणार, काय देईल ते सांगता येत नाही. लताताई असेल, बाबा असतील, पण आपण, मी काय म्हणेल, मला महाराज अण्णा 60 रागामध्ये तुम्हाला आवडतं का नाही माहिती नाही, पण मला ताना फिरकी मारायला आवडतो. तुम्हाला काय आवडतं मला नाही माहिती, माझं मत मांडलं. मोठ्या माणसात गेल्यावर आपली कळती, किंमत कळती. समजा मी तिथं वासरात लंगडी गाय असेल आणि ज्या ठिकाणी अशी पट्टीची म्हणणारी भजन असेल, तिथं गेल्यावर कळतं काळ्या महाराजाला काय येतं, स्वतःलाच कळतं ताई, तिथं कळतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी त्यांचं नाव का काढलं. समजा सुरेश वाडकरांचं तुम्हाला भजन आवडते बघा आता, पण तसा प्रयत्न केला तर आपल्याला जमत नाही. ते सुरेश वाडकर आहेत महाराज, बरोबर. पण मी म्हणेल 2% आलं तरी आपलं समाधान आहे. कारण तुम्ही काय केलंय, मोठी माणसं काय म्हणतात माहितीये का, तुम्ही आहे ना मोठं उद्दिष्ट ठेवा, कधीतरी काहीतरी ताटात मिळेल, पण ते करीत असताना तुमचं अनुसंधान सोडू नका. विश्वामित्रांनी त्यावेळेला परिस्थिती असताना बरीचशी लोक म्हणतात आपण नको ते घेतो. महाराजांनी मांस खाल्लं. का खाल्लं कोण नाही विचार, का खाल्लं ते नाही. पण चातक पक्षी असतो, लक्षात ठेवा, जो मोर असतो तो मोर काम करीत नाही, म्हणून भगवान कृष्णाच्या जवळ आहे. आपल्याला काम, क्रोध, लोभ हे षडविकार मागे लागलेत. ऐश्वर आहे, ज्ञान आहे, औदार्य आहे, बल आहे, ताकद आहे, हे जावे आणि ते यावे. म्हणून पारायण, म्हणून हरिपाठ, म्हणून प्रवचन आणि म्हणून कीर्तन. म्हणून तो म्हणलं याच्यातला एक जण प्रवचन रूपी या सेवेला रोज येत असेल, हेच ऐकून त्याच्या मने वैराग्य आलं, कारण भक्ती केली. याचा उद्देश मेन तेच आहे, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग. त्याग, ज्ञान, वैराग्य, भक्ती. भक्तीचा अर्थच ते 3 मुलं झाली पाहिजे. 3 मुलापैकी एखादा झाला तरी चालेल. एखादा माणूस मोठा कधी झाला, मी तुम्हाला या गादीवरती सांगून जातो नारदाचा, त्याच्याजवळ ती सर्व प्राणी येऊन बसायला लागले तो मोठा झाला. माणसं येऊन बसायला लागली की तो मोठा झाला. त्याच्याकडे मी परत म्हणतो, त्याच्याकडे संपत्ती किती आहे याला महत्त्व नाही, तो किती वर्ष जगला याला महत्त्व नाही, तो कसा जगला. प्राणी तुमच्या भोवती पिंगा घालायला लागले. शेतकऱ्याजवळ बैल असतात, त्या बैलाला शेतकऱ्याकडून खाणं तर लागतंच, पण दुसरं काय लागतं, प्रेम लागतं. त्या ह्याच्यावरती त्यांनी थापट मारली त्या बैलाला, त्याला वाटतं मालकाचं माझ्यावरती लक्ष आहे. तसं लक्षात ठेवा, भगवान कृष्ण असेल, अर्जुन असेल, इतर भक्त असतील, सेना महाराज असतील, माऊली असतील, या सर्वांचा उद्देश काय, मानवी जीवनामध्ये येऊन तू पाहुणा मी पाहुणा, तू पाहुणा मी पाहुणा, ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा, पुन्हा जाणार नाही, पुन्हा येणार नाही, कोरा कपडा 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा, 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवस म्हणजे जन्म आणि मृत्यू. माऊली, मायबापांनो, मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, 2 दिवस म्हणजे जन्म आणि मृत्यू. ते जन्म आणि मृत्यू महाराज आपल्या हातात नाही, मग काय हातात आहे सांगा बरं. प्रवचन थांबितो,
नाही सांगितलं तर इथं प्रवचन संपलं. काय आता ते आपल्या अण्णा मधली वेळ, आता ती ही मधली वेळ आहे, ही मधली वेळ आपल्या हातात आहे. ती नको तिकडे घालवायची का इथे यायचं का घरामध्ये? इंदुरकर महाराज म्हणतात तुमच्याकडे येतो मी जरा, घरामध्ये तुम्ही फार महत्वाचं आहे, तुम्ही यांच्यापेक्षा फार महत्वाचं. मी तुमचं नाव घेतो माऊल्यांनो. पुरुष बिघडला तरी चालेल पण तुम्ही जर गेला मला माफ करा. आज संसार सफळ झाला ग माई नाही म्हणता नाही, धरिले पाय विठोबाचे. तुम्ही जाग्यावर राहिलं पाहिजे. म्हणजे माझं नेहमी माऊल्यांकडे लक्ष असतं, मी काहीतरी त्यांना सांगूनच जातो, तुम्ही फार महत्वाच्या. शिवाजी महाराज तसे घडले नाही माऊल्यांनो, बरोबर ना? जिजाऊ माऊल्या होत्या, बरोबर ना? तसे घडणार नाहीत. तशी ही छोटी बाळं हे कुणाच्या जीवावरती घडले जातात माऊल्यांनो? तुमच्या जीवावरती. 2 दिवसाचा बाजार सारा. कोणते 2 दिवस? जन्म मृत्यू ते आपल्या हातात नाही. पण मधली वेळ आहे का नाही? मग मधली वेळ कुठे घालवायची? मी तर मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रवचन कीर्तनकार कधी करा. मी तर म्हणेल घरात दार लावून हरिपाठ करा, दार लावून हरिपाठ करे. हबापा इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभूषण म्हणतात. तू हिच्याकडे जाती तिच्याकडे जाती, नको ते सांगत बसती, टीका करती, ती काय म्हणली ही काय म्हणली, त्यापेक्षा पुढचं काय बोलणार नाही ते वाईट बोलतात. पण मी एवढंच म्हणेल दार लावून हरिपाठ कर, त्याचा निश्चित फायदा होईल. तो मुलगा आहे इथं काय चाललंय तिकडे खेळतात, पण कधीतरी अण्णा तो मुलगा इकडे आल्याशिवाय राहणार. या सप्त्याचं वैशिष्ट्यच आहे. कधीतरी आई काय करती, मुलगा कधीतरी पाहतोच असतो ना. अहो ते चिखल आहे, हे बाळ चिखल आहे, मड आहे, याला घडविल तसं घडलं. मग आता आम्ही लहानपणी वडिलांनी आमचं 50 वर्ष अण्णा काप्रेश्वरला प्रवचन केले. पिढी जाते, पंजोबा खापर पंजोबापासून त्याशिवाय घडतच नाही ना. मी मगाशीच बोललोय तुम्हाला आता एक क्षणापूर्वी, तुम्ही चपात्या लाटता, या छोट्या बाळाने बघितलं की कधीतरी तिथला उंडा गेलं आणि ते करील. तसंच आहे प्रवचन कीर्तनकार भजन हे एवढ्यासाठी. आणि एक सांगू का, देवाला काय आवडतं ते तुम्ही देवा ते भजाल. काय आवडतं देवाला? देवाला स्वतःचं नाव घेतलेलं फार आवडतं. ते घेतल्यानंतर पुढं काय घडतं ते अभंगाच्या त्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. आणि इकडे काय म्हणतात, तुम्ही देवा ते भजाल देव तुष्टतील, त्यांचं समाधान होईल. आणि किती सोपं सांगितलं त्याचं उत्तर, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मग मला सांगा असं कुठं आहे का हो? विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला बाळा तू, तर चांगली मार्क मिळणार आहे. शेजारच्या ताईला सांगायची काय कारण आहे? तुझं प्रगतीपत्रकच म्हणजे सांगणार आहे, मार्क लिस्ट सांगणार आहे. पण ते कधी कधी सतत स्टेडी विन्स द रेस. मी MSc झालेलो आहे आणि इंग्लिश मध्ये बोलतो तर माफ करा. स्टेडी विन्स द रेस म्हणजे धीरे किंतु लगातार चलने वाला दौड़ में विजय रहता है. म्हणजे काय, हळूहळू परंतु सतत केलं तो पहिलवान विजयीच होणार आहे, बरोबर ना अण्णा? तो विजयीच होणार आहे. त्याला कोणाला सांगायला लागते? कासवाच्या सशासारखं. एक सतत पळत होता आणि एक सतत अभ्यास करीत होता, दोघांमध्ये फरक होता. तो एक थांबतच नव्हता, कुठंतरी थांबलं पाहिजे. तो न थांबल्यामुळं दमला आणि गमवून बसला. मग आपलं बी तसं आहे. विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट सांगून जाईल, एक साधक नात्याने, मुंबईचा जिल्हाध्यक्ष वारकरी संघटनेचा या नात्याने, तुम्ही काय करा माहिती आहे का? सातत्य ठेवा जीवनामध्ये. यश कधी येतं? यश कधी येतं? सातत्य असेल. सतत पैलवान कुस्ती करून करून झोपला, पुढं परत पडणार, पण त्यांनी सातत्य ठेवलं तर विजय होणार. तसं तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. आणि जर हे घडलं तर तुमची त्याची प्रीती घडेल. मग आता प्रीती घडल्यानंतर भजनामध्ये अण्णा पहिले जे राग आहेत, भूपराग असेल, यमन असेल, समजलं का? तुमचा इतर राग कुठला घ्या, याच्यामध्ये दुर्गा असेल, हे पहिल्या चालीमध्ये म्हटलेलं जातील. पण ते कळतील कधी? तुम्ही संतांच्या संगतीत गेलं तर, तुम्ही साधकाच्या संगतीत गेलं तर. आता ती जीवनपुरी आहे, तिथं ती दुसऱ्या चालीलाच म्हणली पाहिजे, कळलं का? शेवटी भैरवी आपण गातो, पण भैरवी गाताना इतर सगळं याचं मिश्रण कळलं पाहिजे तरच ती भैरवी येईल. कारण भैरवी रागाचं एक वैशिष्ट्य आहे, चारी कोमल आहेत. जसं ती भैरवी म्हणताना त्या रागाचा अभ्यास झाला पाहिजे तरच ते होईल.
पण हे करीत असताना संतांना विसरता कामा नये, कारण हे वाङ्मय जे आहे ना हे चिरंजीव आहे. चिरंजीव पद पावयाशी उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो निश्चयाशी कळावयाशी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचं कैशे रूप आणि मूळ लागला मृत्यू समीप. म्हणे नरदे किमीर्त निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. लक्षात ठेवा, मी परत सांगतो, मी MSc आहे. हे करीत असताना सर्व्हिस करून हे करतोय. देव तुम्हाला किंवा लोक तुम्हाला चांगली म्हणत नाही तर नको म्हणू, पण तुमचं कार्य तसं असलं पाहिजे. बरोबर का नाही? तुमचं कार्य चांगलं आहे ना, माझ्या माहितीप्रमाणे देव वाईट नाही, लोक वाईट नाहीत, तुम्ही वाईट नाही, तू पहिला चांगला वाग. माझं स्वतःचं मन आहे, तू इतर लोकांना सांगू नको यू विल बी चेंज. तू स्वतःला चेंज करून घे, आणि ते चेंज केलं तर लोक तुमच्या भोवती येणार आहेत. लोक मधमाशीला सांगायला लागत नाही त्या फुलावरती गंध आहे, इथं माशा गोळा होतातच. तसं तुम्ही करीत असताना, मी करीत असताना अर्जुनाला गीता, मलाच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला या प्रवचन रूपीमध्ये. ही गीता माऊलींनी 700 वर्षापूर्वी सूर्याला सांगितली, बरोबर ना? इक्ष्वाला सांगितली, सूर्यदेवाने त्याच्या पुत्राला सांगितली. 5000 वर्ष गीता लुप्त झाली. परत अर्जुनाला सांगितली, आणि नंतर व्यासानी, बरोबर ना, महाभारतामध्ये किंवा भीष्म पर्वामध्ये ही अर्जुनाच्या रूपाने इथं आली. मग तसं का घडलं? का घडलं? गीतेला श्रोताच राहिला नाही. त्यांनी अर्जुनाला पाहून जर गीता सांगत असेल तर आपण तसं वागलं पाहिजे. त्यांनाच का सांगितली? कारण त्यांच्यात परिपूर्ण ज्ञान घेण्याची आवश्यकता होती. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे तो भैरवी कधी गाईल, त्याला पहिलं रागाचं जर काहीतरी आलं पाहिजे तर ते होईल. मग यांच्यावरती आईबापांना तुम्ही लक्ष जर ठेवलं, खेळायला यांना सोडलंच पाहिजे. परंतु किती सोडायचं? कुठे जातो आपला मुलगा, कुणामध्ये बसतो, कुठे मध्ये येतो? मला नाही वाटत या सप्त्यामध्ये येऊन आपला मुलगा फेल होईल, मुळीच नाही. अहो, याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिन गोड व्हावा. संतांनी आपल्याला, या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे, एवढे थोर उपकार केलेत की या जन्मामध्ये ते फिटू शकत नाही. मला माहीत नाही, तुम्हाला माहिती नाही की पुढचा जन्म आहे का नाही, पण शास्त्रामध्ये महाराज सांगितलंय 3 जन्म घेतल्याशिवाय त्याची मुक्ती होत नाही. 3 जन्म घ्यावंच लागतो. मग जन्म मानवी जीवनामध्ये जर येऊन आपण देवाचं भजन नाही केलं तर देव प्रसन्न होण्यासाठी आपण नको तो आटापिटा करतो. मी म्हणेल देवाला फुलं वाहू नका, पंढरपूरला जाऊ नका, उलट सांगतो. पण घरामध्ये आईबाप आहेत तेच पंढरपूर आहे. त्यांची सेवा तुमच्या माझ्या हातून जर घडत नसेल, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. किती आनंद वाटतो. तुम्ही बसल्यापेक्षा इथं किती वेळ झाला? 6 वाजले. अण्णा किती 5-10 मिनिटं घेऊ का? थांबू 5-10 मिनिटं अन्नाची म्हणते, बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे. मगाशा प्रश्न इथे बसल्या प्रश्न तुम्हाला घरचं काय आठवलंय का माऊल्यांनो? नाही ना? मला नाही आठवलं. तुम्हाला आठवलं का काय इथलं? मग मला म्हणायचे, घर एक मंदिर बनावं. घर एक मंदिर बनलं पाहिजे. कशाने बनली? देवाची ये द्वारी. घ्या ना पेटी येऊन घरामध्ये, घ्याला तबला. म्हणत नाही. पूर्वीच्या माता माऊल्यांनो, मला वाटतं तुमच्यापेक्षा, आजीच्या पेक्षाही वयस्कर असतील. आमची आई आंधळे होती आजी, आणि ते भाकरी करताना, चपात्या करताना हरिपाठ म्हणतात. अण्णा हरिपाठ म्हणायच्या. गावामध्ये आंधळे बाई सगळे म्हणायचे आमच्या आजीला. ती किती गोड भाकर लागत असेल. आणि पहिला मेन मुद्दा, तुम्हाला समाधान लागत असेल. तो नवरा कुठल्या पद्धतीचा आहे तुम्हाला माहिती. नवऱ्याची व्याख्या सांगून जाऊ का म्हटले तो नवरा? त्याची व्याख्या आहे माऊल्यांनो, सांभाळ करणारा म्हणजे नवरा.
सांभाळ करणारा म्हणजे नवरा, देव. त्या नवऱ्याला देव म्हटलं जाते, कारण का तो सांभाळ करणार आहे. आता इकडे तुम्ही आम्ही सर्व्हिसला जातो मुली, तो भाग निराळा, परंतु कर्ज फर्ज मर्ज हे कधीच माणसाने विसरू नये. काही गोष्टी जाग्यावर राहिल्या पाहिजे. घरामध्ये आपण चप्पल कुठं तिकडेच काढली पाहिजे ना, का मंडपात आणली पाहिजे, तिकडेच का ठेवल्यात बघा. तसं काही गोष्टीला मर्यादा आहेत. मर्यादा पाळल्याशिवाय माणूस घडत नसतो. या मुलांना तुम्हाला मला घडायचं असेल तर संतांच्या संगती आणि मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. मग आता श्रीपती म्हणजे कोण? मन. मन मी नेहमी कीर्तनात बी सांगत होतो, इथं सांगत असतो. मनाचे दोन धर्म आहे, सुख आणि दुःख. शरीराचे दोन धर्म आहेत, जन्म आणि मृत्यू. आणि आत्म्याचे तीन धर्म, तहान भूक आणि भजन. आत्म्याला तीन धर्म दिल्यात. आत्मा जर मुक्तीचा जावा, माझा वंश मुक्तीच जावा, हे तुम्हाला ना आम्हाला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तुम्ही देवा ते भजाल, आणि ते केलं तर तुष्टतील म्हणजे समाधान पावतील. तुम्हाला मला या ठिकाणी समाधान नाही, समाधानासाठीच हरिनाम, अखंड हरिनाम सप्ताह. मुलं चांगली घडावीत, तुमचं माझं जीवन चांगलं जावं, या ठिकाणी विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घडली तर चांगलीच मुलगी निर्माण होणार आहे. कुठं असू द्या, चांगलाच विद्यार्थी घडणार आहे. म्हणून या सप्त्यामध्ये असेल, इतर सप्त्यामध्ये असेल, कुठे असू द्या, आपण जे हाती घेतलेलं हे पवित्र कार्य हे अतिशय योग्य, लक्षात ठेवा, अतिशय योग्य. याच्यापेक्षा मानवी जीवनामध्ये इतर साधनच नाही. वेळ मिळला, एखादा गोंधळी कसा म्हणतो, गोंधळ घालावं का अण्णा, एखादा जर गोंधळी बोलावला की तो देवीचा जोगवान संभळ सुरुवात करतो. तसं तुम्हाला किंवा एखाद्या साधकाला तुम्ही म्हणला ना, मी म्हणेल, मी स्वतः म्हणेल, एखादा म्हणला ना महाराज प्रवचन करता का, एखादा म्हणला महाराज कीर्तन करता का, मला माफ करा पण एक सांगू शकतो, मुंबई जिल्हाध्यक्ष या नात्याने, वारकर संघटनेने, एक साधक नात्याने, अण्णाला ताबडतोब होय म्हणा, त्याचं पाकिट उचलू नका, तुमचं जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. ही नारदाची गादी तशी मिळत नाही अण्णा, कुणी असू द्या. इथं 200 लोक, इथं 5-50 लोक, इथं 5 लोक, ते ठेवायची तुमची ताकद पाहिजे. आणि ते कोण देतो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बरोबर ना बाबा? तसं होत नाही. आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेत आपल्यासाठी आणि ते त्यांनी घ्यावं. मी परत तिकडे येतो, तुम्ही देवा ते भजाल म्हणजे देवाचं भजन पहिलं तुम्ही केलं पाहिजे. कुणी केलं पाहिजे? तरुण मुलांनी केलं पाहिजे, आयाबायांनी केलं पाहिजे, स्वतःच्या वडिलांनी केलं पाहिजे, तर हे पुढं बसल. बघा ना, त्यांनी टाळ घेतला आत्ताच, हरिपाठाला उभा राहायचं. थोड्या वेळ मी नाचितो, तुम्ही बघा आता आपण कसं नाचायचं. मी नेहमी सांगतो, रात्री सेक्टर 28ला प्रमिलताई जाधव त्यांचं प्रवचन होतं आणि मला 4 वाजता फोन आला. मी झोपेमध्ये होतो, फोन बघितला, कारण थर्ड शिफ्टला मला आज बी जायचे. म्हणले काय झालं बाळा? त्यांना मी मुलगी म्हणतो, संगीताताई बी आमच्या मुलगी. म्हणले काय झालं बाळा? महाराज या ना, तुम्ही असला म्हणजे कार्यक्रमाला रंगत येते. म्हणलं काय झालं? म्हणलं आज कीर्तन आहे. कालपर्यंत माहीत नव्हतं. गेलो रात्री महाराज सेक्टर 28ला तिकडे गणेशनगरला. हीच लहान मुलं अशी नाचवली. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो. मी माझं भूषण सांगत नाही, पण एक सांगू का, तुम्ही सातत्य टिकवता. बाळा तू शाळेत जाती ना, हे करीत असताना शाळा बी उत्तम कर आणि हे बी उत्तम कर, तुझी जगात कीर्ती झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. चुकीचं बोलतोय का मला सांगा? अहो मरावे परी कीर्ती रूपी उभं राहावी, नाही तर काय जीवनामध्ये येऊन फायदा आहे? तो महाराज असेल, ती असेल, कोणी असेल, एक लक्षात ठेवा. भागवतामध्ये म्हटले, संध्याकाळी आपलं जेवण आहे थोडं आणि प्रसाद. अण्णा माझा याच्यावर जोर असतो, टीका करीत नाही, पण प्रसाद किती खावा, मर्यादित खाला. थोडं आणि कीर्तनात झोप नाही आली पाहिजे, तो ऍक्टिव्हच राहिला पाहिजे, लक्षात ठेवा. नाही तर खाऊन तिथं डोळं जागतोय, काय फायदा? त्याचा फायदा काय? आणि भागवतात सांगितले, तुम्ही उघडून पहा. मी भागवतावरती PhD करतोय आता, मला फक्त पारितोषिक मिळायचंच बाकी आहे महाराज, कळलं का? भागवतावरती विनाताई खाडीलकर यांच्या ह्याच्या खाली मी ती PhD करतोय. भागवतामध्ये एक वाक्य आहे,
100 कामी टाकून माणसाने काय करावं? स्नान करावं. 1000 कामं टाकून माणसाने काय करावं? दान करावं. बरोबर. कोटी कामं टाकून देवाचं भजन करावं. लक्षात ठेवा, आपल्या हाताला कामं रोज आहे. मुंबई महानगरी, मी म्हणत मी करतो ते तुम्ही माळ घाला, हरिपाठ करा, ते नाही मी म्हणणार. पण मला काय म्हणायचं, देवाचं नाव तर घेता. मग देवाचं नाव घेताना तुमची पवित्रता तशी असेल पाहिजे. पवित्रते ते कुळ पावन ते देसन जे ते हरीचे दास जन्म घेत. प्रथमतः देवाचं दास व्हा. मोठ्या व्हायच्या भानगडीत पडू नका, मोठ्या आपोआपच होती. देवानी तुम्हाला म्हणलं पाहिजे, माणसाने तुम्ही म्हणलं पाहिजे, काळे महाराज तुमचं कॅरेक्टर महत्वाचं. कॅरेक्टर लॉस. थोड्या वेळाने माझं पाकिट मारलं, काय नाही झालं, अर्धा% खिसा गेला, संपत्ती गेली, चोरी झाली, त्याच्यापेक्षा जास्त हानी झाली. पण तुमचं आमचं कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिमत्व, म्हणजे तो माणूस समाजामध्ये नको ते ठरला, काय मानवी जीवनामध्ये येऊन आपलं इथे करायचं राहिलं. मी तर म्हणेल या भानगडीत पडू नका. तुम्ही संतांचा मार्ग दाखा. मार्ग दावून गेले दयानिधी संत. विज्ञान पाहिजे. विज्ञान करीत असताना या संताची संगत आणि मग मनोमार्ग गती. कारण काय होतं, आपण गेल्यानंतर देह अग्नीत जातो. नेहमी सांगतो, ही सगळी तुम्ही मशानापर्यंत येता, बायको दारामध्ये रडत बसते, पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संगती काय येतं? केलेलं कर्म. केलेलं कर्म हे संगती येतं. म्हणून तर काय शेवटी म्हणतात, याचसाठी केला होता 8 तास, शेवटचा दिन गोड व्हावा. ते त्याला आणि तुमची लिंक असली ना, जगाचं तुमचं काही पडलेलं नाही. पण परंतु समाजामध्ये वावरत असताना आपण व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू, म्हणजे कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि हे करीत असताना याचा आधार पाहिजे आणि विज्ञान बी पाहिजे. बरोबर का? देवाचं भाजल्यानंतर तुम्ही म्हणाल ती इच्छा पूर्ण होती. आणि हे करीत असताना आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो. हे करीत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे, प्रत्येक मार्गदर्शन कसं मिळावं या सप्त्यामध्ये आपल्या घरामध्ये. हे करीत असताना मुलांच्या वरती तुम्ही आई बायानं लक्ष ठेवलं पाहिजे. पालक नात्याने आपली जबाबदारी आहे. तुम्ही देवा ते भजाल देव, तुम्हा तुष्ट तिल नाहीशी प्रीती घडेल दे जेथे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मी तुम्हाला सांगितल्यावर याच्यातनं लक्ष, मला वाटतं 2 मिनटं घेतो. हे सर्वांच्या तुमच्या लक्षात आलं असेल की महाराजांचा या माऊलीच्या ओविता आणि त्या अभंगाचा मतितार्थ काय एकच आहे. देवाचं भजन करा, देवाला विसरू नका. तो प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. जशी माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने हा प्रसाद दिला. एकनाथ महाराजांचं वाङ्मय घ्या, चिरंजीव पद असेल, हरिपाठ असेल, कुठलं घ्या, तुकाराम महाराजांची गाथा घ्या. मी तर म्हणेल किंवा संतच म्हणतात किंवा साधक म्हणतात, ज्याचा माथा सरळ करायचा त्यांनी इथे या. घरात 3 गोष्टी जरूर ठेवा. 3 गोष्टी ठेवल्याच पाहिजे. ज्ञानेश्वरी असली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य असलं पाहिजे, एकनाथ महाराजांचा हरिपाठ असला पाहिजे, माऊलीचा हरिपाठ असला पाहिजे. कारण मगाशी मी तुम्हाला म्हणलं ते वळण हे ना योग्य दिशेकडे घेऊन जाते. पडिले वळण इंद्रिया सकळ. बरोबर का नाही? ते बसवतच नाही. मी तुम्हाला एक प्रवचन संपायच्या अगोदर एक गोष्ट माझी सांगतो. मी संध्याकाळी नाचलो ना ताई, 3-4 तास माझं अंग हे शांत होत नाही महाराज. त्या कीर्तनामध्ये ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने 3-4 तास मला नंतर झोप लागत नाही ते नाचून. मग मला सांगा, आपल्या शरीराला आपण चांगलं वळण लावलं तर योग्य दिशा दिली तर आपण त्या दिशा, त्या 10 दिशा आहेत, त्या योग्य दिशेकडे आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. माऊली आत्म्याची सेवा करा, इतर कशाची सेवा नाही करायची. परंतु ते करीत असताना आत्मा कशामध्ये? देहामध्ये. मग आता देहाला मी मगाशी म्हणल्याप्रमाणे नको त्या गोष्टी तुम्ही आधी देहाला दाखवल्या तर तो आत्मा त्यात राहील का? महाराज राहील का आत्मा त्याच्यामध्ये? नाही. मूळ उद्देशच आहे व्यसनाधीन न होण्यासाठीच हा सप्ताह. त्याला काहीतरी यावं, मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, कळलं का? आणि इथं येऊन काहीतरी घेऊन जावं प्रत्येकाने. घरामध्ये असू द्या, मी ते सांगितलं ना, घर एक मंदिर बनावं. पण ते करीत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू 4 आपल्या घरामध्ये ठेवा. आणि हे करीत असताना आपण
या योग्य दिशेला जावं यासाठी संतांच्या वाङ्मयाचा तुम्ही ना बी अभ्यास केलाच पाहिजे. कारण या ठिकाणी तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाला. बघा आता तुमच्या जन्मामध्ये हे गर्भामध्ये आत्मा बसलाय, परंतु तुम्ही मरण पाहिलेलं नाही, मी मरण पाहिलं नाही. अण्णा आत्मा निघतानी त्या पूर्वीची लोक म्हणतात किंवा लिहून ठेवले किती त्या शरीराला त्रास होत असेल. ज्या वेळेला शेवटच्या वेळेला तो त्रास वाचवायचा असेल तर संतांनी सांगितलेलं कार तुम्ही आम्ही पार पाडलं पाहिजे. असं नाही की घरचं सोडून द्या. विज्ञान युगामध्ये जगत असताना विज्ञानाच्या पाठीमागे गेलंच पाहिजे. जेवढं विज्ञान आपण घेता येईल तेवढं घ्या. पण ते करीत असताना जशी भाजी करतो आणि भाजीत मसालाच नसेल किंवा भाकरी नसेल अण्णा तर काय खाणार. त्या दोन्हीची जोड पाहिजे. तशी सांगड घालून सांगड घाला रे भक्तीची, बरोबर ना. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी या प्रवचनरूपी सेवेला माऊलीच्या रूपाने इथं थांबवतो. प्रवचन कधी थांबत नाही, सप्ते कधी थांबत नाही. आज साधक असेल तर उद्या असतो नसतो, कारण देह जाणार आणि त्याला काळोबा खाणार. परंतु ते करीत असताना आत्म्याला भाजायचे म्हणजे आत्म्याला संगत कुणाची लावायची. विद्यार्थ्यांनो आईबापांनो एक लक्षात ठेवा, संगत फार महत्त्वाची. त्या आत्म्याला मनाची त्याची सांगड घाला आणि भक्तीची जोड लावा. माझ्या माहितीप्रमाणे मी 36 वर्षे या संप्रदायामध्ये आहे. तुमचं आमचं जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या प्रवचनरूपी सेवेला मी इथं पूर्णविराम देतो. आज सकाळी मी सांगायच्या संध्याकाळी आता अण्णा घोषणा करतीलच, पुढचं सगळं वाचून दाखवतील. परंतु वक्ता या नात्याने त्या ठिकाणी या मंडळाचं मी पुन्हा शतशः ऋणी राहतो. अण्णा असतील, अण्णाचे सर्व सहकार्य असतील, अष्टविनायक आपला अष्टविनायक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष असतील, चिटणीस असतील, उपाध्यक्ष असतील, पडळकर दादा असतील, नवले शेठ असतील, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व टाळकरी असतील, माता पिता भगिनींनो तुम्हाला सर्वांचा जय हरी. आणि आज या प्रवचनरूपी सेवेसाठी तुम्ही हजर राहिला. सुरुवातीला तर 4च अण्णा माणसं होती, परंतु प्रत्येकाने येऊन मी तुम्हाला म्हणेल एक शेवटचं वाक्य, हरिपाठ भजन कोणासाठी? तुमच्यासाठी का माझ्यासाठी? प्रत्येकासाठी आहे. त्याच्यामुळे तिथं माणसं असू नाही तर नसू, तुम्ही देवा ते भजा. अण्णा पसायदान घ्यायचं, बरोबर ना. आता विश्वात्मके देवे